सावी, सावी डोळे उघड. ताई, या धैर्याला हिचा पुळका काय येतोय? अजून त्याच्या मनात धैर्य बाद झाली तिची काळजी. तिला गाडीत बसव आणि घरी पाठवून दे. काय व्हायचं ना ते तिकडेच होऊ देत. सावी, पाणी टाका हातावर. टाका. सावी, धैर्य, मी काय बोलले ऐकलंस ना? आता शुद्धीवर आली ती. ड्रायव्हरला सांग तिला सोडून यायला आणि तू आज चल. या पोरीसाठी आपल्याकडे वेळ नाहीये. मी कुठेही जाणार नाही. कशाला उगाच हट्टाला पेटलीस? स्वतःची अवस्था बघ जरा. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी या घरात जागा नाहीये तुला. मी या घरात पाय सुद्धा टाकू देणार नाही तुला. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. मला पाहिजे ते मी करते. जीवावर बेतले पण अजून माच काही जात नाही. मी इथं कशाला आली आहे तुम्हाला चांगलंच माहितीये. जोपर्यंत मला ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. ड्रायव्हर, मी कुठेही जाणार नाहीये. सांगितलं ना, मी कुठंच जाणार नाहीये. आणि मला अशा अवस्थेत तुम्ही जर घरी पाठवलं तर लोक काय बोलतील याचा विचार केलाय का तुम्ही? नाही, मुजुमदारांना त्यांच्या आबरूची लय पडलेली असते ना, म्हणून विचारलं. इरा, अगदी किती दिवस आम्ही तुमच्या बरोबर लांब इथे या घरात राहायचंय. मॉम्स म्हणालती माझ्या आधीच्या शाळेतला दाखला काढून ती मला नवीन शाळेत टाकणार आहे. मला नाही जायचंय हो ती नवीन शाळेत. मला तुमच्याकडे यायचंय आत्ताच्या आत्ता.
हेतल, अरे असं घरात बसून रडत बसण्यापेक्षा जा आणि घेऊन ये की अथर्वला आणि दीपाला. एवढी साधी अक्कल नाही का मला? एवढं सोपं असतं तर आधीच घेऊन आलो नसतो. अरे मग अडचण काय आहे? तुला बरं नाहीये म्हणून इथं घेऊन आलोय, पण हे जास्त वेळ चालू देणार नाहीये मी. नो प्रॉब्लेम. तुम्ही थोडा वेळ का असे ना चालवून घेतलं तेच माझ्यासाठी लय. काही चालवून बिलवून घेतलेलं नाहीये. उगाच तुला काहीतरी होईल म्हणून केलंय. काळजीपोटी केलं. हट, काळजी बिळजी काही नाही. काळजी नाही मग प्रेमासाठी केलं असत. हे हो यातलंच काहीतरी असायला पाहिजे. नाहीतर मला सांगा एवढं कोण कोणासाठी करतंय बरं? हा तू ना डोक्यात गेलीस माझ्या. चला ते पण चालते. मी तर तुमच्या मनात जागा करायचं ट्राय करत होते, पण तुम्ही मला तुमच्या कुठेतरी जागा दिली. ते माझ्यासाठी लय झालं बघा. डोक्यात तर डोक्यात. तुझी शहाणपणा करायची सवय जाणार नाही है ना? हरकत नाही, कर. तुला वाटतोय ना तितका शहाणपणा कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातनं आणि माझ्या आयुष्यातनं तुला जायलाच लागल, कायमच. हो कशाला खोट्या आशेवर जगताय? तुम्हाला चांगलं माहिती मी इथून कुठंच जात नसते. आणि अशा अवस्थेत मला जर काय झालं तर माहितीये मला असं बघून तुम्हाला पण लई त्रास होतोय. हो मग घ्या की मला मानानं घरात. मला म्हणतेस ना की आशेवर जगू नका, मग तोच सल्ला मी तुला देतोय. कसली आशा ठेवू नकोस आणि असं दिवसा ढवळ्या स्वप्नही बघू नकोस. स्वप्न बघायची असतात कारण ती पूर्ण होतात. हे नाही होणार, कारण तुला घरात घेऊन जायला मला तुझी काळजी वाटायला पाहिजे, जी मला अजिबात वाटत नाही. माझ्या दारात येऊन आजारी पडलीस म्हणून माणुसकीच्या नात्यानं करतोय हे. कुठलं का असं ना, तुम्ही माझ्याशी नातं जोडले. माझ्यासाठी ती पण गोष्ट लई मोठी. हे तुला काय करायचंय ना ते कर, पण ह्या घरात तुला कधीच जागा मिळणार नाही. धैर्य, मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आज तुम्हाला मला घरात घ्यावं लागतं की नाही बघा. अडचण आहे सावी. जोपर्यंत तिथे डिवोर्स पेपर्सवर सह्या करत नाही की नाही तोपर्यंत दीपक अथर्वला घेऊन घरी येत नसते. अरे पण हा काय आडमुठेपणा आहे दीपाचा? तिला एवढं पण कळना झालंय होय की सावी हे समज आपल्या घरासाठी त्या जमिनींसाठी करायला लागले म्हणून? नाही आई, ती काय घरासाठी जमिनीसाठी करत नाहीये. ती स्वतःसाठी करायला लागल्या, स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागल्या. अरे काय झालं? अरे काय ती लोक शाळा पाडायला परत आले की काय? नाही नाही असं होता का? मा नाही. सावी, माझी सावी कुठे आहे? सावीला निरोप धाडा, मग धैर्याला पण निरोप धाडा. हा, हे माझ्या शाळेला काय होऊ द्यायचे नाही. माझी शाळा नक्की वाचवणार ते. हा, बोलवा त्यांना, बोलवा. गप्प बसा जरा. बघेल तेव्हा नुसतं शाळा शाळा शाळा. शाळा सोडून दुसरं काही दिसतंय ना?
भाऊ तुम्हाला की नाही आता पूर्ण येड लागले, मला पण एकदाचा येड करून टाका आणि मोकळं करा. केतन, त्या दीपामुळं ना बुद्धी भ्रष्ट झाल्या तुझी. इथं घरात बसून भाऊंना आणि सावीला बोल लावत बसण्यापेक्षा तुझ्या बायकोला जरा समजाव, त्याची जास्त गरज आहे. कशाची गरज जास्त आहे की नाही तू नको मला सांग. आणि आता मी बघतोच ती सावी अजून किती दिवस ही सगळी नाटकं करते ते. केतन, केतन कुठं निघालायस? नाही 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 ताई, तू एवढा विचारच करू नकोस. नाही करूच नको विचार. कशी मरणार आहेस सांग? लवकर निर्णय घे. कशी मरणार आहेस? वरनं उडी टाकून जीव देणार आहेस का दोर आणू गळपास लावून घ्यायला? नाही काय आहे तुझ्याकडे काही ऑप्शनच नाही ग. आणि त्यात तुझा तो पोरगा बाहेर काय दिवे लावायला लागलाय बघतेस ना. मामा, काय म्हणलास? काही नाही ते मगाशी बाहेर. एक मिनिट आई, एक मिनिट. काय म्हणलास मामा? मी बाहेर काय दिवे लावतोय? मला जे वाटतंय ना ते करणार मी. पण तू आईला जाब विचारणारा कोण? अरे घरातला माणूस आहे ना, म्हणून आम्ही बोलत होतो फक्त. बोलत होता ना फक्त, मग टोन सांभाळायचा. मामा, मला माहित नाही तुमचा काय विषय चालला होता, कशासाठी तू आईला एवढा त्रास देतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आईवर प्रेशर टाकून काही होणार नाहीये. मी त्या सावीला इथं थांबू दिलंय, कारण अशा अवस्थेत जर तिला बाहेर काढलं आणि तिनं तिच्या त्या व्लॉगवर सगळं सांगितलं ना, तर अख्ख्या कोल्हापूरकरांना मला उत्तर द्यायला लागल. त्यामुळे आता जे काही करायचंय ना ते फक्त मी करणार. त्यात बाकी कुणी मध्ये पडायचं नाही. बघितलंस ना कसा डापरून गेला माझ्यावर. या सगळ्याचे परिणाम तुला तुला भोगावे लागतील. नीता, सावीला हे असं अजून किती दिवस घराबाहेर राहायला लागणार ग? हो ना ताई, मला पण त्याची खूप काळजी वाटते. पण आपण काय करू शकतो त्यात? वहिनी, वहिनी, ते सावीला लय ताप भरलाय. तिच्यासाठी काहीतरी काढा वगैरे बनवून घेऊन जा. आणि हा, घरात एखादं जाड ब्लँकेट वगैरे असेल ना ते सुद्धा न्या तिच्यासाठी. हो. लय थंडी पडलीये बाहेर. तुमच्या दोघींचं चांगलं पटतं ना तिच्याशी. हो, मग जरा बोला तिच्याशी. तिला समजावून सांगा, हा असला मूर्खपणा करून काही सिद्ध होणार नाहीये. हा हट्टीपणा सोड म्हणावा आता. जा तिच्यासाठी काढा घेऊन. ताई, मला वाटलं होतं धैर्य भाऊजी हे सगळं सावीच्या काळजीपोटी करतायत, पण ते तर हे सगळं तिला इथून घालवण्यासाठी करतायत.
नीता, काही झालं तरी आपण वाईटातनं चांगलंच घ्यायचं. अहो पण आता त्यांनी काढा बनवायला सांगितला सावीसाठी. म्हणजे कुठेतरी काळजीही आहेच ना. चल बनवूयात काढा. चल जाऊयात. सावी, सावी, ताई, अगं अंग केवढं तापलंय तुझं. केवढा ताप आहे अगं तुला. नीता, वहिनी आलं पण वहिनी, तुम्ही इथं काय करताय? हो, घरातल्यांनी कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आणि त्याच्यात जर धैर्याने बघितलं ना तर सावी, अगं नको काळजी करूस. त्यांनीच आम्हा दोघींना इथं काढा घेऊन पाठवले तुझ्यासाठी. आणि मला सांग, एवढी हट्टी होऊन स्वतःला का त्रास करून घ्यायलीस ग? आणि साब, हे असं थंडीत राहून स्वतःची काय अवस्था करून घेतलीस बघ. अजून आजारी पडशील ग. ऐक आमचं, हे बघ, तू घरी परत जा. हा, नाही तर ताप अजून वाढेल बघ. ऐक आमचं प्लीज. वहिनी, हे सगळं तुम्हाला धैर्यानेच सांगायला लावलंय ना. हे बघ, ते सगळं राहू दे बाजूला. तू आधी हा काढा, तुला लगेच बरं वाटेल बघ. हे घे, गरम गरम काढा, पिशील तर बरं वाटेल तुला. घे. नकोय मला. घेऊन जा पर. अगं हे बघ, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजेस तू, नाही तर मग ताप अजून वाढेल. काढा तरी घे ग. वहिनी, ऐका माझं. ज्यांनी कोणी तुम्हाला हे सगळं सांगायला लावलंय ना, त्यांना जाऊन सांगा. एवढंच वाटतं तर स्वतः येऊन इथं सगळं करा. सावी, अगं अशी हट्टाला का पेटलीयस? तुला नाही माहित का ही माणसं कशी आहेत ते? ह्यात धैर्य भाऊजी, ते कधी स्वतःहून माघार घेणार नाही. नको घेऊ दे मग माघार. खरं एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण माघार घेणाऱ्यातली नाहीये. जाऊन सांगा त्यांनी. सावी, ऐक ना आमचं. अगं वहिनी, तुम्ही ऐका माझं. मी नाही ऐकणार तुमचं काय. जा तुम्ही इथनं. आणि माझी काळजी करू नका, मला काही होत नसते. जा तुम्ही इथनं. अगं ऐक की ग सावी,
वहिनी काय झालं? काढा घेतला नाही का तिनं? भाऊजी अहो आम्ही खूप ट्राय केला द्यायचा पण पण काय? बोला की वहिनी, पण काय? ते तिचं असं म्हणणं आहे की एवढी काळजी आहे तर मग त्यांनाच पाठवा. ही पोरगी पण ना. भाऊजी ऐका ना, अहो तिला आत्ताच खूप ताप आहे हो, आणि जसा जसा वेळ वाढत जाईल तसा तिचा ताप आणखी वाढत जाईल हो. त्यामुळे अहो तिच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं. आणि भाऊजी अहो हे सगळं आपल्या घरासमोर झालं तर उगा आपल्या घरच्यांची आणि घराची बदनामी होईल. भाऊजी तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज काहीतरी करा. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही नेऊन देता का तिला? अहो म्हणजे तसं नाही, ते तिला काय झालं तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील ना, म्हणून म्हटलं. आणि मग त्यांना काय उत्तर द्यायचे भाऊजी? एवढं सगळं होऊन सुद्धा ही सावी हार मान्य करत नाहीये. धैर्य शेवटी यायलाच लागलं तुम्हाला. चल उठ, चल 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 उठ पटकन चल. दादा अरे चल दादा काय करतोय तू? चल, मला लय त्रास व्हायला लागले सावे. चल पटकन. दादा अरे काय? सावे लय झालंय तुझं, आता सहन विना झाले. आतापर्यंत सगळ्यांना सहन करून की मी नेहमी तुझ्या बाजूला उभा राहिलोय मी, पण आता नाही. आता बास झालं, पाणी डोक्यावर ना जायला लागले. आता तुझा कुठलाच थिल्लरपणा मी सहन करू शकत नाही. ऐक, आत्ताच्या आता घरी चल आणि डिवोर्स पेपरला सह्या कर. चल. दादा मी कुठंच येणार नाही. अरे काय झालंय तुला? का असं वागतोय तू? तुला चांगलं माहितीये मी कुठंच नाही जाणार. मला भाऊंच्या जमिनी, त्यांचा मान. सावे बास कर. नुसतं आपलं बघाल तेव्हा भाऊंच्या जमिनी जमिनी. तुला काय वाटतंय का आम्ही सगळे येडे आहे? आम्हाला चांगलं कळतंय सावी तुझं काय चाललंय ते. तेव्हा तुझ्या स्वार्थाला आणि तुझ्या इगोला की नाही त्या भाऊंच्या काळजीच्या पांघरुणाखाली लपवू नकोस. सगळं दिसतंय आम्हाला. आणि खरंच जर तुला भाऊंची काळजी असते की नाही तर असंच आम्हाला मध्ये सोडून इथं येऊन बसली नसतीस, घरात थांबली असतीस आणि भाऊंची काळजी घेतली असतीस. काय हो थिल्लरपणा? तुला जरा तरी कल्पना आहे भाऊंनी हे सगळं बघितलं तर त्यांना काय वाटेल? सावे, भाऊंची परिस्थिती आता हाताबाहेर जायला लागल्या. त्यांना कळत नाही ते काय वागायला लागलेत, सगळं विसरत चाललेत ते. पण तुला काय पडलंय त्याच? तुझं मस्त चाललंय ना. तुला तर इथं येऊन बसायचं आहे, तर व्हिडिओ शूट करायचे आहेत, इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, कौतुक ऐकून घ्यायचे आहेत. भाऊंचं काही बोलू दे, तुला काही फरक पडणार नाही. दादा अरे असं कसं वाटू शकतं रे तुला? तसं आहे सावी, म्हणून तसं वाटतंय. हे बघा असं असं काही नाहीये. मी तसं नाही ना सावी. मग आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी चल आणि प्रूव्ह कर की खरंच तुला भाऊंची काळजी आहे. चल. काय करू? भाऊंसाठी परत जाऊ का? त्यांना माझी गरज आहे हे तर खरं आहे, पण आता मी गेले तर त्या जमिनी कधीच परत मिळवता यायच्या नाही. आणि त्या जमिनी परत मिळवणं
हे भाऊंसाठीच लय गरजेचं आहे. नाही दादा, मला भाऊंची किती काळजी आहे हे मला कुणाला प्रूफ करून दाखवायची गरज नाही. तुला काय समजायचंय ते समज. खरं इथं मी भाऊंसाठीच थांबली आणि म्हणून मी इथनं घरी येणार नाहीये. या नाही, तुमचीच कमी होती. या, चांगलं चाललंय तुमचं. अख्ख्या गावाची वाट लावून तुमच्या दोघांचं चांगलं चाललंय. इथं माझा हक्का संसार मोडायची वेळ आल्या तुमच्यामुळं. आमच्या धडधाकट भाऊ अचानक येण्यासारखं वागायला लागल्या तुमच्यामुळं. तुमचं चांगलं चाललंय. धैर्य, या सगळ्याची की नाही तुम्हाला शिक्षा भोगावी लागणार आहे. लक्षात ठेवा. तू आजारी पड, नाहीतर तुला वाटतंय ना तेवढं लढ, पण ना मी बदलणार आहे ना तुला ही लढाई मी जिंकू देणार आहे. भाऊजी, भाऊजी, अहो भाऊजी, हे काय केलं तुम्ही? काय केलं मी? हो, सावीसाठी स्वतःहून दिलेला काढा तुम्ही ओतून दिलात. ती केवढी आजारी आहे भाऊजी. काढा नाही ना घेतला तर ती आणखी आजारी पडेल. पुन्हा तेच ती जर आपल्या घरासमोर अशी आजारी पडून राहिली तर लोक काय म्हणतील बोला. मग जा तुम्हीच, नेऊन द्या तिला काढा, पाजा, चांगले 5-6 ग्लास पाजा. आम्ही नेऊन काही उपयोग होणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने तिला काढा नेऊन देत नाही तोपर्यंत ती पिणार नाही. तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे.
माघार घेणारच नाहीयेस ना तू? स्वतःच्याच मनचं करणार आहेस? तुम्हाला माझं उत्तर माहिती, कशाला तेच तेच सारखं विचारताय? नाही, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये हे विसरलोच. कर, तुला काय करायचंय ना ते कर. त्याआधी हा काढा पिऊन घे. उगाच माझ्या घरासमोर काही बरं वाईट व्हायला नको तुझं. आता कसं, अशी काळजी दाखवायला पाहिजे ना. आणि एवढंच जर तुम्हाला वाटतंय की मी बरी व्हावी, तर मग तुमच्या हातांनी मला काढा पाजा, प्रेमानं. ठीक आहे, निदान हातांनी तरी पाजा. प्रेम काय ते तर तुमच्या मनात आहेच, माहितीये मला. काढा देतोय ना तर गप घे आणि पी. कर. नाही, ते काय म्हणतात, औषधात नाही, औषध देणाऱ्या हातात जादू असते माणसाला बरं करायची.